हॅलो गाईज, वेलकम आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल मोटोहॉलिक आरके. मी तुमचा मित्र राज कांबळे पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ शूट करताना. हा व्हिडिओ आपण पूर्ण इथून तिथपर्यंत शूट करणार आहोत. हा व्लॉग गरम पाण्याच्या कुंडासाठी आहे आणि तिथे जाऊन अजून एक इथे मंदिर आहे तेही मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. या ब्लॉगमध्ये मी हेल्मेट माउंट यूज केला आहे आणि हेल्मेट माउंट व्यवस्थित वर्क करतोय, स्टेबल आहे आणि व्यवस्थित व्हिडिओ शूट होते. तुम्ही बघू शकता या ब्लॉगमध्ये. आणि माझा मित्र होय त्याने चेस्ट माउंट यूज करतोय तो, आणि चेस्ट माउंट हा खड्ड्यांमुळे जास्त हलतोय आणि व्हिडिओ व्यवस्थित येत नाही आहेत, कारण चेस्ट माउंट थोडंसं काम करणं बाकी राहिलं होतं. त्यांनी स्वतःचा चेस्ट माउंट नाही यूज केला आहे, माझा चेस्ट माउंट यूज केला आहे. आणि तो कंटाळला आहे कारण व्हिडिओ शूट येत नाही. जोपर्यंत हायवे येत नाही तोपर्यंत त्याचे व्हिडिओ व्यवस्थित स्टेबल येणार नाही. आणि काही सेकंद पोहोचणार आहोत 66 हायवेला. ह्याला काय झालं, तुफान. आणि हा ब्रिज इथे कडवे संपले आणि इथून चालवले तुरळ. आणि हा आहे आपल्या समोर NH66 हायवे. तुरळवरून NH66 हायवेने चाललो आता गोल टप्प्याच्या इथून. तिथून राईट मारून लेफ्ट मारून आपल्या राजवाडीच्या वरणाच्या कुंडावर जायला रस्ता. तिथूनच समोर 8 रंगाला जास्तच मंदिर होता. म्हणून मला बोललं बाबा पुढे बोलून का ते बघा एकदम फास्ट आज मी चालू असल्यानंतर रस्ता पोचला परत साठी जावं लागलं असतं. पूल मूळ आमचा खराब झाला असता. हा इथून तर रस्ता असा असतो की रस्ता पण इथला खराबच आहे. हा पण रस्ता खराबच आहे. आणि इथून राजवाडीच्या म्हणजे गोळवली डब्यावर आल्यानंतर या साईडला राजवाडी गरम पाण्याच्या कुंडावर जायला रोड आहे. थोडा खराब होता. जर होल्डर आणला पाहिजे होतास. कसं आणतो व्ह्यू बा. हा आहे कोकणातला व्ह्यू. नदी. याला 2 मिनिटं थांबूया होल्ड करूया आणि पुन्हा मग आपण जाऊया. चला एवढं थांबलो आम्ही आता. इथून परत जागा पुढे जरा अजून थोडा पुढे 5 मिनिटावर राजवाडी पोचणार आहोत. राजवाडी त्याला 2 साईडून घेत आहेत. म्हणजे गावातून जाताना त्यांनी हायवेवरून आता बी केला की जे हायवे असतील त्याला जे दिले असतील ते माहिती हायवेवरून यायला जमेल. आणि इथे आल्याच्या नंतर श्रद्धा बसवेश्वराचं मंदिर आहे. आणि इथून आपल्या जायचं आहे राईट. बोलता असणार
इथे आल्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल श्री देव सोमेश्वर मंदिर व गरम पाण्याचे कुंड राजवाडी ब्राह्मणवाडी. इथून आपल्याला खाली जायचं आहे. एक गाडी पार्क कुठे करून जाऊ कुठे त्या साईडला गाडी लावतो. आणि मी आता इथे फायनली पोचलो आहे. गरम पाण्याचा कुंड इथून खाली आहे, भरपूर खाली. आपल्याला खाली जावं लागेल. नसलेले केस पण विस्कटले माझ्या ग्रुप मधला दुखी ब्लॉगर. दुखी मोठं ब्लॉगर. दुखी मोठं ब्लॉगर म्हणजे लाभो. मित्रांनो आता आपण फायनली गरम पाण्याच्या कुंडात व्ह्यू काय भारी आहे. तिथे नारळाची झाड आणि तिथे गरम पाण्याचं कुंड. कोणत्या रात्री कपडे धुते. गरम पाण्याचं कुंड आहे. इथे आपण आंघोळ करू शकतो. इथले गरम गरम पाणी वाफ येते. गरम ह्या साईडला मंदिर आहे. नॅचरल हॉट स्प्रिंग्स. आपला माणूस आंघोळ करणार आहे. इथे मंदिर दाखवतो. मंदिर सगळी दाखवतो. सकाळी उठून आंघोळ करायला आलेला. इथे आल्याच्यानंतर पाणी बघून गप तोंड बघून निघतोय. तो आमची आंघोळ झालेली आहे. आंघोळ नाही केलं नाही, घाबरून तोंड धुवून घेतला नाही. हा ब्लॉग इथे संपवतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.